आजपासून 6 दिवस जुना कसारा घाट बंद असणार आहे। नवीन कसारा घाटातून एका बाजूने वाहतूक सुरू आहे, तर कसारा घाटाचं डागडुजीचं काम होणार आहे आणि सकाळी 8 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत कसारा घाटातली वाहतूक ही बंद असणार आहे। मुंबई नाशिक राष्ट्रीय महामार्गावरच्या वाहतुकीसाठी डोकेदुखी ठरत असलेला कसारा घाटातला जुना कसारा घाट हा आजपासून वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार आहे आणि आजपासून 6 दिवस सकाळी 8 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत वाहतूक बंद असेल। पर्यायी व्यवस्था म्हणून मुंबईकडून नाशिककडे येणारी वाहतूक नव्या कसारा घाटातून वळवण्यात येईल आणि जुन्या कसारा घाटातल्या डागडुजीचं काम, नवीन डांबरीकरणाचं काम, अनेक ठिकाणी खड्डे पडलेत त्याच्या दुरुस्तीचं काम, दरड कोसळण्याच्या घटना लक्षात घेऊन हे संपूर्ण काम हाती घेण्यात आलंय। त्यामुळे 5 दिवस जुना कसारा घाटामध्ये महामार्ग प्राधिकरणाच्या आदेशाने तातडीने हे काम पूर्ण केली जाणार आहेत। जुना कसारा घाट हा 6 दिवस आता इथून पुढे बंद असणारे महत्त्वाची बातमी आहे। नाशिककडे जाण्याचं प्लॅनिंग असेल तर तुमच्यासाठी बातमी महत्त्वाची आहे। मुंबई नाशिक राष्ट्रीय महामार्गावर वाहतुकीसाठी डोकेदुखी ठरत असलेला कसारा घाटातला जुना कसारा घाट हा आजपासून वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार आहे। सकाळी 6 वाजल्यापासून संपूर्ण 6 दिवस सकाळी 8 वाजल्यापासून ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत वाहतूक बंद असेल आणि पर्यायी व्यवस्था म्हणून मुंबईकडून नाशिककडे येणारी वाहतूक नव्या कसारा घाटातून वळवण्यात येणार आहे।